Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. आम्ही तर देशमुख परिवार नावाचं कुंकू लावले पाहिजे आणि आम्ही तर एवढं मी सांगू इच्छितोय कारण आम्ही अशी नाहीत की एकाच कुंकू लावून एका संघ नाही, अजिबात नाही. पुढचे 7 जन्म आम्ही आपलंच कुंकू लावलंय एवढं मी सांगू इच्छितो. या व्हिडिओत देशमुखांचं कुंकू कपाळावर आहे असं म्हणतायत ते आहेत शिवराज मोटेगावकर, लातूरमधल्या सर्वात मोठ्या क्लासेसचे संचालक. नीट पेपर फुटी प्रकरणात त्यांची तब्बल 9 तास चौकशी सीबीआयने केली. मोटेगावकरांची चौकशी नेमकी का केली आहे, परीक्षेनंतरचा त्यांचा तो व्हिडिओ नेमका काय आहे आणि या चौकशीत नेमकं काय समोर आलंय याच बाबत या व्हिडिओत जाणून घेऊयात. तर नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणात सीबीआयनं लातूरमधल्या PV कुलकर्णींना अटक केलंय. त्यांना आधी पुणे आणि नंतर दिल्लीला नेण्यात आले. त्यानंतर लातूरमधल्या सगळ्यात मोठ्या खाजगी क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकरांच्या घरावर देखील सीबीआयनं छापे टाकले आणि त्यांची चौकशी केली. नीट परीक्षा 2026 मधील केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये मोटेगावकरांच्या क्लासेसनं दिलेल्या प्रॅक्टिस गेज पेपरमधील 42 प्रश्न जसेच्या तसे आल्यानं सीबीआयच्या पथकानं लातूरमध्ये या दोघांच्या घरावर छापे टाकल्याची माहिती समोर आली. लातूर पॅटर्नमधलं मोटेगावकरांच्या क्लासेसचं नाव मोठं मानलं जातं. मोटेगावकर हे स्वतः केमिस्ट्री विषयाचे प्राध्यापक आहेत. नीट आणि JEE परीक्षेच्या तयारीसाठी त्यांच्या क्लासेसमध्ये 14,000च्या जवळपास विद्यार्थ्यांचा प्रवेश असतो. 11वीच्या विद्यार्थ्यांकडून सुमारे 40,000 तर 12वीच्या विद्यार्थ्यांकडून 50,000 रुपयांपर्यंत फी घेतली जात असल्याची माहिती आहे. प्रॅक्टिस टेस्टमधील गेज पेपरसाठी त्यांचे क्लासेस प्रसिद्ध आहेत. आता नुकत्याच 3 तारखेला झालेल्या नीट परीक्षेनंतर शिवराज मोटेगावकरांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ त्यांनी स्वतः तयार करून फेसबुक अकाउंटवर पोस्ट केला होता. त्या व्हिडिओमध्ये ते विद्यार्थ्यांची मुलाखत घेताना दिसत आहेत. त्यामध्ये ते एक प्रश्न विचारत आहेत, यंदाच्या परीक्षेत माझ्या गेज पेपरमधील किती प्रश्न आले. त्यावर एका विद्यार्थिनीनं सांगितलंय 45 पैकी 42 प्रश्न तुमच्याच गेज पेपरमधील होते. मॉक मधून RC टेस्टिंग क्वेश्चन आले, त्याच्या बाहेर क्वेश्चन आलाच नाही. मॉक टेस्ट मध्ये जे विचारलं ते चालेल. आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एका पालकानं लातूरच्या SP कार्यालयात धाव घेतली आणि मोटेगावकरांविरोधात तक्रार सुद्धा दाखल केली होती. त्यानंतर आता सीबीआयनं मोटेगावकरांची पेपर लीक कनेक्शनच्या संदर्भात चौकशी केली. लातूर शहरासोबतच नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा त्यांच्या क्लासेसच्या शाखा आहेत आणि हजारो विद्यार्थी तिथं नीट आणि JEEच्या तयारीसाठी प्रवेश घेतात. दरम्यान या चौकशीनंतर मोटेगावकरांनी काहीही प्रतिक्रिया अद्याप तरी दिलेली नाहीये. मात्र त्यांची चौकशी करून सन्मानपूर्वक सोडलं असल्याचं आणि त्यांच्या अफवा पसरवून बदनामी केली जात असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे. नीटच्या या पेपर फुटी प्रकरणात सातत्यानं वेगवेगळे गौप्यस्फोट होताना दिसत आहेत आणि यामध्ये लातूर कनेक्शन समोर आल्यानंतर चर्चेचं वातावरण आहे. आता या प्रकरणात पुढे नेमकं काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. लातूरहून अनिकेत जाधवसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.